पेपर लीक विरोधात मोदी सरकारनं लोकसभेमध्ये विधेयक पास केलंय आणि या विधेयकामुळे पेपर लीक प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पेपर लीक होण्याची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत आणि त्यामुळे पेपर फुटीवर रोख लावण्यासाठी मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय आणि या विधेयकाचा उद्देश हा प्रमुख परीक्षांमधील पेपर फुटी रोखणं हा आहे। या विधेयकामध्ये पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये किमान 3 ते 5 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर संघटित गुन्हेगारीसाठी विधेयकामध्ये 5 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। दुसऱ्याच्या जागी परीक्षेला बसल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे। जाणून घेऊया सार्वजनिक परीक्षा विधेयक नेमकं काय आहे ते। सर्व गुन्हे हे अजामीन पात्र आहेत। 3 ते 5 वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे। 10 लाख ते 1 कोटी रुपयांचा दंडाची तरतूद आहे। तपासाचा खर्च सुद्धा भरावा लागणार आहे। संघटना किंवा गट सहभागी असल्यास मालमत्ता जप्त होणार आहे। सर्व प्रकारच्या परीक्षांना हा नियम लागू असेल।